विद्यार्थी मित्रांनो, विषय मराठी, इयत्ता 10वी, घटक वसंत हृदय चैत्र, लेखिका दुर्गा भागवत. दुर्गा भागवत या मराठीतील एक ख्यातनाम लेखिका, लोकसाहित्य व लोकसंस्कृती यांच्या अभ्यासक. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आणि बौद्ध धर्म ही त्यांच्या संशोधनाची खास आवडीची क्षेत्र आहेत. त्यांची प्रसिद्ध पुस्तके ऋतुचक्र, व्यासपर्व, पैस, डूब ही आहेत. सिद्धार्थ जातकाच्या 7 खंडांचा त्यांनी अनुवाद केला. त्यांनी त्यासाठी पाली भाषा तीही अवगत केली. रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीचा त्यांनी संस्कृतमध्ये अनुवाद केला. भारतीय लोकसाहित्याचे जागतिक संदर्भात मूल्यमापन करणारा लोकसाहित्याची रूपरेखा हा त्यांचा ग्रंथ खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यांनी संशोधनपर असे इंग्रजी व मराठी या भाषांमध्ये विपुल लेखन केले आहे. दुर्गा भागवत यांचा पिंड मुळात संशोधकाचा, पण त्यांची वृत्ती आस्वादकाची होती. लोकसाहित्य, जातककथा यांचे त्यांनी रसाळ भाषेत परिशीलन केले आहे. वसंत हृदय चैत्र हा पाठ रसास्वादात्मक वृत्ती त्यांची होती याचा साक्ष देणारा आहे. वसंत हृदय चैत्र हा पाठ ऋतुचक्र या ललित संग्रहातील असून निसर्गाला आपल्या आगमनाने नवा साज मिळवून देणाऱ्या वसंत ऋतूची व चैत्राची किमया यात वर्णिली आहे. चैत्रात निसर्गातील प्रत्येक वृक्ष आपल्या पानाफुलात कशा प्रकारे बदल घडवतो व त्यातून निसर्गाच्या सौंदर्याचा आविष्कार आपल्याला पाहावयास मिळतो याचे वर्णन लेखिका दुर्गा भागवत यांनी केले आहे. या निसर्गाच्या सौंदर्याचे उधळण करणाऱ्या वसंत ऋतूचे आगमन, त्यातील चैत्रातील मनमोहक सृष्टीचे दर्शन, चैत्रातील निसर्ग अनुभव, त्यातील घटकांचे बारकाईने केलेले निरीक्षण व हे डोळ्यात साठवलेले सृष्टी सौंदर्य आपल्या शब्दात मांडण्याची दुर्गा भागवतांची कला, या गोष्टीमुळे वसंत हृदय हा पाठ आपल्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो. या पाठात चैत्र महिन्याचे सौंदर्य विशेष लेखिकेने आस्वादक भाषेत सादर केले आहे. फाल्गुन, चैत्र व वैशाख या 3 महिन्यात वसंताचे अस्तित्व जाणवत असते. तरीही वसंत ऋतूचे मनोहारी दर्शन चैत्र महिन्यातच घडते. असा हा पाठ. या पाठातील हा पहिला उतारा. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे महिने आहेत. पुष्पमुद्रेचे म्हणजे फुलांचे मुख एक दुसऱ्यात मिसळला आहे. तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा. वसंतात्मा म्हणजे वसंताचा आत्मा, मधुमास आहे. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे. जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर, वोळगे फळभार लावण्येसी. ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळाचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलातून, फळातून मधुरस वाहत असतो. चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर, पण ही पिंपळाची झाडे पहा कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत. ती जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यात भरत नव्हती. पण सारी नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात
तेव्हा जणूकही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असे वाटते. गेंद म्हणजे झुपके, पुष्पांचे गेंद म्हणजे फुलांचे झुपके. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही, पण या पानांची सारखी सळसळ. त्यातल्या त्यात आमच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड आहे. ते तर फारच बहारीचे दिसते. बहारीचे दिसते म्हणजे सुंदर दिसते, खूप छान दिसते. त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढली आहे. चारी बाजूंनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने वेढून टाकले आहे. आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी खच्चून भरली आहे. आता फुलायला आणखी जागा नाही. अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि गुच्छांची झाली आहे. आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फळेही इतर झाडांप्रमाणे आमच्या फांदी फांदीला ओळीने चिकटून बसली आहेत. असा हा पाठातील पहिला उतारा आहे. बाकीचा पाठ तुम्ही पाठ्यपुस्तकात वाचा. या पाठात आलेले हे कठीण शब्द त्यांच्या अर्थासह इथे दिलेले आहेत बघा. अभिरुची, आवड किंवा रुची, अवतरणे, प्रकटणे, उग्रगंधी, तीव्रवासाची, गर्द, घनदाट, गाभा, गर्भ, चिन्ह, निशाणी किंवा खूण, टवटवीत, ताजेतवाने, दाटी, गर्दी, दुरंगी, दोन रंग असलेली, निर्गंध, गंध नसलेले, पल्लव, पालवी, पुष्प, फूल, प्रहार, आघात, अलौकिक, चमत्कारिक, उग्र, तीव्र, कूजन, कोकिळेचा आवाज, गहिरे, खोल, गेंद, तुरा, झडणे, गळणे, तंतू, धागे, दुभंगणे, दोन भागात विभागणी, नखरा, ऐट, पताका, लहान निशाण, पालवी, कोवळी पाने, पुष्पमुद्रा, फुलांचे मुख, बहार, सुगी, बारमहा, वर्षातील 12ही महिने, मधुरस, गोडरस, मनोहर, रमणीय, माधुर्य, गोडवा, रमणीय, रम्य, रूपरस, गंधमय, रूप, रस आणि गंध यांनी युक्त, लोंबी, लोंबते कणीस, वनश्री, अरण्याची शोभा, बोचणे, टोचणे, मनोरम, मोहक, माथा, डोके, मुसुंब, मोसंबी, रहस्य, गुप्त गोष्ट, वृक्ष, कोरडे, लक्षण, गुणधर्म, लंगर, मालिका, विराट, अफाट, विशोभित, शोभाहीन, विसंगत, असंबंध, शोभा, सौंदर्य, शोभिवंत, सुंदर, शेंद्री, शेंदुराच्या रंगाचा, सहकार, सहाय्य, स्वाभाविक, जन्मजात. पाठ समजण्यासाठी यातील काही शब्दांचे इथे अर्थ दिलेले आहेत बघा. जावळ, लहान मुलांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या डोक्यावर असलेले भुरकट केस. मधुमालती, इतर वृक्षाच्या आधाराने वाढणारी पांढऱ्या गुलाबी रंगाच्या सुंदर रंगाने बहरलेली वेल. ही लागवड सामान्यतः प्रवेशद्वारी केली जाते. वसंत, मराठी वर्षानुसार साधारणपणे फाल्गुन, चैत्र, वैशाख या 3 महिन्यात वसंत ऋतू आपल्या आगमनाने निसर्गात बदल घडवून आणतो. साधारणतः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे ग्रेगरियन महिने हा ऋतू घेऊन येत असतो. या ऋतूत फुलांना, झाडांना नवे धुमारे फुटतात. निसर्गात सर्वांना सुखवणारे बदल घडून येतात. शिरीष, शिशिरात प्रचंड पानगळ होणारा व अलगद हिरवी, पिवळी, गुलाबी फुले धारण करत वसंताच्या प्रारंभीच हिरव्या पालवीने नटणारा वृक्ष. सुरमाड, माडाचा एक प्रकार. त्याला नारळ लागत नाहीत. वेण्यांसारख्या लोंब्यावर येणारी लहान फळे धारण करणाऱ्या या वृक्षावरील ही फळे प्राणी, पक्षी खातात. वसंत हृदय चैत्र या पाठात विविध वृक्षांच्या आधारे लेखिकांनी चैत्राचे सौंदर्य महात्म्य वर्णिलेले आहेत.
यातील काही वृक्ष, पिंपळाचं झाड, याला गहिऱ्या गुलाबी रंगाची पालवी फुटते. सर्व पाने आल्यावर गुलाबी रंग तांबूस गुलाबी बनतो आणि उन्हात झळाळतो. घाणेरीची फुलं ही रंगीबेरंगी असतात. गुजरात, राजस्थान यासारख्या रखरखीत प्रदेशात ही वनस्पती आढळते. या फुलावरील विविध रंगांचे फुलं बघून असं वाटतं जणू काही विविध रंगाचा उत्सवच या झाडावर साजरा होत आहे. माडाचं झाड बारमाहा हिरवं असतं, जे 12ही महिने हिरवे असते आणि 12ही महिने फळ देणारे हे झाड आहे. याची फुलं बिनवासाची असतात, टणक असतात, पण स्पर्श मात्र सुखावणारा असतो. कडुनिंबाचं झाड तुम्हाला तर माहीतच आहे आणि ते आपल्या आसपास आपण बरेचशी झाडं ते याची बघतो. ह्याची औषधी उपयुक्तताही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. याला निळसर रंगाचे फुलांचे तुरे येतात. याचा सुगंध सामान्यतः रात्री जाणवतो. करंजाचं झाड कडवट आणि उग्रगंध असतो. फूल मात्र अलौकिक असते. करंजीच्या आकाराची पांढऱ्या हिरव्या रंगाची कळी नखा एवढी असते. फुललेल्या फुलात नाजूक सुंदर निळी जांभळी कळी असते. तिच्या डोक्यावर अर्धवर्तुळाकार पांढरी टोपी असते. आंब्याचं झाड पौष महिना संपता संपता आंब्याला मोहर येतो. चैत्रात कैऱ्या येतात. कैऱ्या जून होऊ लागल्या की पाने झडू लागतात, पण त्याचवेळी नवीन पालवीसुद्धा फुटते आणि वसंताच्या उत्तर काळात आंबे पिकू लागतात. फणस सदोदित टवटवीत असणारं हे झाड असतं. या झाडाच्या अंगभर फळे लटकत असतात. याला फुलं येत नाहीत, हिरवे कोके येतात. त्यातून पुढे फणसाचे झाड, फणसाचे फळ आकाराला येते. मधुमालती ही एक गुलाबी, तांबूस गुलाबी अशा फुलांची ती वेल असते आणि हिची लागवड बहुधा प्रवेशद्वारावर केली जाते आणि सुंदर कमान करून त्यावर ती वेल चढवली जाते. अशा प्रकारे हे सर्व वृक्ष वसंतामध्ये निसर्ग मनोहर करतात. त्याचप्रमाणे पक्षीही विविध घरटी याच वेळेला बांधतात आणि ती घरटी बघून लेखिकेला असं वाटतं जणू काही वसंत लिपीतील ती सुंदर विरामचिन्हच आहेत. अशा प्रकारे चैत्र महिना रूपरसगंधांनी भरलेला आणि भारलेला असतो. याचा सर्व प्राणीसृष्टीवर आनंददायी प्रभाव पडतो. पक्ष्यांची घरटी याच काळात उभी राहतात. पक्षी अंडी घालतात, पिल्ले जन्माला येतात. सर्वत्र नवनिर्मिती चालू असते. सर्व वातावरण मोहक असते, भारून टाकते. हे सर्व कोठून येते, कोण निर्माण करते, याचे रहस्य मानवी बुद्धीला समजून येणे अजून तरी अशक्यच आहे. निसर्गाच्या मुळापर्यंत जाणे त्याच्या सामर्थ्याच्या पलीकडची गोष्ट आहे. आपण फक्त निसर्गाच्या सहवासाचा आनंद घ्यायचा असतो. असा हा वसंत हृदय चैत्र हा पाठ. या पाठावरील गृहपाठ आहे. पाठातील वाक्प्रचार शोधा, त्याचे अर्थ लिहा आणि वाक्यात उपयोग करा. धन्यवाद.